नमस्कार. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आमचा मोबाईल ॲप वापरून कधीही कुठेही तुमचे अकाउंटिंग कसे व्यवस्थापित करायचे दाखवणार आहोत. खर्च ट्रॅक करणे, इनव्हॉइस पाठवणे, तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या फोनवरच उपलब्ध. साइन इन सुरुवात करूया. हे लॉग इन पेज आहे. तुम्ही ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता आणि एकदा ते उघडल्यावर तुम्हाला हे लॉग इन डॅशबोर्ड दिसेल. तुमची माहिती टाका आणि लॉग इन बटनावर टॅप करा. तुम्हाला रिमेंबर मी सारखे पर्यायही दिसतील, ज्यामुळे पासवर्ड सेव्ह करता येईल. भाषा सेटिंग्ज, फॉरगॉट पासवर्ड उपलब्ध आहे. जर तुमची माहिती चुकीची असेल तर तुम्हाला एरर मेसेज मिळेल, पण एकदा माहिती बरोबर दिली की फक्त लॉग इन करा. आता आपण डॅशबोर्डवर आलो. इथे दाखवलेली प्रत्येक गोष्ट रिअल टाइम बॅलन्सेस दर्शवते. खाली डेटा अपडेट करण्यासाठी रिफ्रेश बटन आहे आणि अलर्टसाठी एक नोटिफिकेशन आयकॉनही आहे. या डॅशबोर्डमध्ये अप्रूव्हल्स, MIS रिपोर्ट्स, Amazon GST आणि क्विक लिंक्स सारखे पर्याय सोप्या प्रवेशासाठी दिले आहे. तुम्हाला इनव्हॉइसेस आणि खरेदीसाठी व्ह्यूज देखील मिळतील. आता जर तुम्ही डाव्या बाजूला असलेला मेनू आयकॉन टॅप केला तर मुख्य नेव्हिगेशन पॅनल दिसेल. वरच्या बाजूला तुम्हाला तुमचा कंपनी कोड दिसेल आणि त्याखाली तुमच्या वेब प्लॅनमध्ये उपलब्ध असलेले सर्व मॉड्यूल्स आता थेट तुमच्या फोनवर उपलब्ध आहेत. चला आता सेल्स मॉड्यूलपासून सुरुवात करूया. इथे तुम्ही नवीन ग्राहक तयार करू शकता, तुमची ग्राहक यादी पाहू शकता, किंवा अंदाजपत्रके, विक्री आदेश, विक्री इनव्हॉइस, डिस्पॅच, विक्री क्रेडिट नोट्स, विक्री डेबिट नोट्स, विक्री परतावा, पेमेंट्स, रिसिट्स, तुमच्या सर्व विक्री संबंधित व्यवहारांपर्यंत सहज पोहोच मिळवू शकता. आम्ही अधिक खोलात जाऊ त्याआधी एक छोटीशी सूचना. वेब ॲप्लिकेशनमध्ये मॅनेज युजर्स अंतर्गत तळाशी मोबाईल डॅशबोर्ड टाईप नावाचे एक सेटिंग आहे. तुम्ही 3 भूमिकांमधून निवड करू शकता: व्यवस्थापन, फील्ड टीम किंवा कर्मचारी. आम्ही व्यवस्थापन निवडले आहे, म्हणूनच आम्हाला मोबाईल ॲपमध्ये सर्व विक्री आणि खरेदी पर्याय दिसत आहेत. ही भूमिका आधारित डॅशबोर्ड प्रणाली तुम्हाला लवचिकता देते, त्यामुळे प्रत्येक टीम सदस्याला फक्त त्यांना आवश्यक असलेलीच माहिती दिसते. आम्ही आणखी मॉड्यूल्स आणि वैशिष्ट्ये दाखवणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय कुठेही कधीही सुरळीतपणे चालवू शकता. ते पाहण्यासाठी आमच्यासोबत राहा. आता चला आपल्या मोबाईल ॲपमधील सेल्स मॉड्यूल एक्सप्लोर करूया. तुमचे ग्राहक पाहण्यासाठी फक्त कस्टमर पर्यायावर टॅप करा. इथे तुम्हाला तुमचे सर्व विद्यमान ग्राहकांची संपूर्ण यादी दिसेल. नवीन ग्राहक जोडण्यासाठी फक्त न्यू बटनावर क्लिक करा. नंबर टाका आणि मग फेचवर टॅप करा. ॲप त्या नंबरशी संबंधित सर्व पार्टी तपशील आपोआप मिळवेल. तुम्हाला पत्ता, बँकिंग तपशील, प्रतिमा, डिफॉल्ट सेटिंग्ज, अटॅचमेंट्स अशा विभागांचा समावेश दिसेल. हे सर्व फील्ड्स तुम्हाला तुमच्या इनव्हॉइसिंगसाठी संपूर्ण ग्राहक माहिती मिळवायला मदत करतात. आता आपण विक्री व्हाउचर तयार करण्याकडे जाऊया. तुम्ही वेगवेगळ्या व्हाउचर प्रकारांमधून निवड करू शकता. नवीन विक्री इनव्हॉइस तयार करण्यासाठी इनव्हॉइस लिस्टवर टॅप करा. इथे तुम्हाला तुमचे सर्व विद्यमान इनव्हॉइस दिसतील, उदाहरणार्थ आजच तयार केलेला इनव्हॉइस. आणखी एक इनव्हॉइस तयार करण्यासाठी न्यूवर टॅप करा, मग प्रीफिक्स निवडा, ग्राहक निवडा, आयटम जोडा, प्रमाण टाका. दर आपोआप मिळवला जातो. तुम्ही डिस्काउंट, ॲट्रिब्यूट्स किंवा UDS देखील जोडू शकता. पुढे जाण्यासाठी ओके क्लिक करा. तुम्ही बिलाची रक्कम पाहू शकता आणि जर तुम्हाला कार तपासायचे असेल तर मी आधीच एक आयटम निवडलेला आहे हे तुम्ही पाहू शकता. सेल्समन एजंट, पेमेंट टर्म्स, लॉजिस्टिक तपशील, ज्यामध्ये शिपिंग माहिती, ट्रॅकिंग नंबर, ट्रान्सपोर्टर, डिस्पॅच लोकेशन, वाहन क्रमांक, पोर्ट, पॅकेट संख्या, वजन आणि अंतर यांसारखी प्रगत फील्ड्स आहेत. पार्टीची माहिती, बिल सारांश, सर्व काही तुमच्या स्क्रीनवरच उपलब्ध आहे. तुम्ही पुल फ्रॉम एस्टिमेट पर्याय वापरून मागील अंदाजपत्रकांमधून डेटा देखील घेऊ शकता. सर्व माहिती भरल्यानंतर फक्त सेव्ह टॅप करा आणि तुमचे इनव्हॉइस तयार होईल. तुम्हाला यशस्वीरित्या जतन झाले अशी सूचना मिळेल. सेव्ह केल्यानंतर
नवीनतम इनव्हॉइस पाहण्यासाठी फक्त रिफ्रेश करा. हे एक ABC ट्रान्सपोर्टसाठी तयार केलेले आहे. इनव्हॉइस प्रिंट किंवा शेअर करायचा आहे का? फक्त प्रिंट टॅप करा, फॉर्मॅट निवडा आणि इनव्हॉइसचे प्रिव्ह्यू पहा. येथून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता, प्रिंट करू शकता किंवा थेट तुमच्या मोबाईल डिव्हाइसवरून कोणालाही पाठवू शकता. फिल्टरचा पर्याय उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्हाला लोकेशन, ग्राहक किंवा विशिष्ट तारखेनुसार इनव्हॉइस पाहायचे असतील तर सहज फिल्टर लावा आणि सबमिट टॅप करा. आता पटकन रिपोर्ट्सवर एक नजर टाकूया. इथे तुम्हाला रोजच्या वापरासाठी विविध रिपोर्ट्स मिळतील, जे थेट मोबाईल ॲपमधून पाहता येतात. सेल्स परफॉर्मन्स असो, थकबाकी इनव्हॉइस असोत किंवा आयटमनिहाय सारांश असो, तुम्ही महत्त्वाचे मेट्रिक्स कधीही कुठेही तपासू शकता. ठीक आहे, तर पुढे आपण पाहूया की मोबाईल ॲप वापरून तुम्ही रिपोर्ट्स कसे तपासू शकता आणि व्यवसायाची माहिती रिअल टाईममध्ये कशी विश्लेषित करू शकता. आता हे मूलतः एक सर्वसाधारण ॲप्लिकेशन आहे, त्यामुळे कोणताही वापरू शकतो. मग तुम्ही लहान दुकान चालवत असाल किंवा मोठा व्यवसाय सांभाळत असाल, तुम्ही तुमचे महत्त्वाचे आकडे कधीही कुठूनही पाहू आणि समजू शकता. आता समजा तुम्ही नुकतीच एक सेल्स इनव्हॉइस तयार केली आहे. ती तपासण्यासाठी तुम्हाला फक्त विभागात जावे लागेल. इथेच आम्ही सर्व मुख्य रिपोर्ट्स जोडले आहेत. आणि जर तुम्ही मोर रिपोर्ट्स या पर्यायावर टॅप केले तर तुम्हाला ग्राहक, विक्री, खरेदी, वसुली, स्टॉक म्हणजे रोजच्या व्यवहारात लागणारे जवळपास सगळे रिपोर्ट्स मिळतील. म्हणून उदाहरणार्थ, आपण आधी सेल्स इनव्हॉइस तयार केली होती, तर आता पटकन सेल्स इनव्हॉइस रजिस्टर तपासूया. एकदा तुम्ही ते उघडले की आजच्या इनव्हॉइस तिथेच दिसतील आणि जर कोणतेही क्रेडिट नोट्स असतील तर त्या देखील याच यादीत दिसतील. ट्रॅक ठेवणं सोपं आहे. आता समजा प्रिंटआउट काढायचं किंवा प्रिव्ह्यू बघायचा आहे, तिथेच प्रिव्ह्यू हा पर्याय उपलब्ध आहे. खात्री करायची तुम्ही सर्वात अपडेटेड डेटा पाहत आहात. रिफ्रेश पर्याय वापरा, ताज्या माहितीचा अपडेट मिळेल. आमच्याकडे रिपोर्ट्स आहेत ज्यातून तुम्ही तुमची दैनंदिन विक्री, कॅश फ्लो, कलेक्शन्स, खरेदी आणि रिअल टाईम स्टॉक तपासू शकता. उदाहरणार्थ, तुम्हाला सध्याचा स्टॉक स्टेटस बघायचा असेल तर फक्त स्टॉक ट्रायल रिपोर्ट उघडा, आयटम ग्रुप निवडा, सबमिट करा आणि झालं, तुमचे स्टॉक डिटेल्स दिसतील. हे विशेषतः उपयोगी पडते जेव्हा तुम्हाला नवीन ऑर्डर देण्यापूर्वी किंवा सेल्स टीमसोबत फॉलोअप करण्यापूर्वी प्रॉडक्ट स्टॉकमध्ये आहे हे पटकन तपासायचे असते. आता मुख्य डॅशबोर्डकडे येऊया. हो, हे देखील रिअल टाईम व्हॅल्यूज दाखवतं. म्हणून तुम्ही रिपोर्ट्समध्ये खोलात गेलात तरी तुमच्या व्यवसायाचा झटपट आढावा तुम्हाला मिळेलच. पुढे आमच्याकडे परचेस विभाग देखील आहे. इथे तुम्ही व्हेंडर्स तयार करू शकता, परचेस ऑर्डर्स, परचेस बिल्स, रिटर्न्स, पेमेंट्स आणि अगदी ऑनलाईन पेमेंट्सही हाताळू शकता. यानंतर फायनान्स विभाग आहे, जिथे तुम्ही जर्नल व्हाउचर्स सारख्या गोष्टी नोंदवू शकता. आम्ही इन्व्हेंटरी विभाग देखील समाविष्ट केला आहे. म्हणून तुम्हाला नवीन आयटम तयार करायचा असेल तर तुम्ही ते आयटम मास्टरमधून सहज करू शकता. तुम्ही तुमची आयटम मास्टर यादी देखील तपासू शकता. मटेरियल इश्यू, मटेरियल रिसिप्ट आणि इंटरब्रांच स्टॉक मूव्हमेंट्ससाठीही पर्याय उपलब्ध आहे. आणि हो, आणखी एक गोष्ट म्हणजे पॉस देखील उपलब्ध आहे. आता पॉस अंतर्गत म्हणून मी जेव्हाच पॉस पर्यायावर क्लिक करतो तेव्हा मी आधीच तयार केलेल्या इनव्हॉइसेस तुम्ही पाहू शकता. आता मी एक्झिट बटनावर क्लिक करतो आणि पॉस मेनूमधून पॉस ऑर्डर बेस निवडतो. यामुळे आपण मुख्य डॅशबोर्डवर पोहोचतो. येथून तुम्ही कोणत्याही ग्राहकासाठी सहजपणे ऑर्डर टाकू शकता. फक्त आयटम आणि प्रमाण निवडा. उत्पादन ओळखण्यासाठी प्रतिमा उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिज्युअली मदत होते. एकदा निवडल्यावर प्रमाण आणि आयटम कार्टमध्ये दिसेल. यामुळे पॉस इंटरफेस वापरून इनव्हॉइस तयार करणे जलद आणि सोपे होते. हे टचस्क्रीन इंटरफेस असल्याने वापरण्यास सोपे आहे आणि बारकोड स्कॅनिंगलाही सपोर्ट करते. आणि एकदा तुम्ही सर्व आयटम्स जोडून झाले की फक्त ऑर्डर फायनल करा आणि लगेचच इनव्हॉइस तयार होईल. तुम्ही इथून थेट बारकोड्सही स्कॅन करू शकता. फक्त कॅमेरा ॲक्सेससाठी परवानगी द्या आणि मग कुठलाही बारकोड सहजपणे स्कॅन करू शकता. जलद बिलिंग किंवा स्टॉक तपासणी करताना हे खूपच सोयीचे आहे. आता पुढे जाऊया. विभागात
आणि बद्दल बोलायचं झालं तर रोजच्या कामांची यादी असतेच, बरोबर ना? म्हणून त्या अपॉइंटमेंट्स आणि फॉलोअप्स तुम्ही सहजपणे मोबाईल ॲपमधूनच व्यवस्थापित करू शकता. मग कर्मचारी विभाग आहे. इथे आम्ही टेंडर्स, रजा अर्ज आणि टाईमशीटसारखे पर्याय जोडले आहेत. म्हणजे तुम्ही कामाचे तास नोंदवू शकता किंवा तुमच्या टीमच्या वेळेवर लक्ष ठेवू शकता. आणि पुन्हा रिपोर्ट्स विभागात आलो तर इथे ट्रायल बॅलन्स, कस्टमर ट्रायल, व्हेंडर ट्रायल आणि सप्लाईड स्टॉक ट्रायलसारखे उपयुक्त रिपोर्ट्स आहेत. उदाहरणार्थ, जर मी कस्टमर ट्रायल रिपोर्ट उघडला तर मला प्रत्येक ग्राहकाकडून किती शिल्लक रक्कम मिळायची आहे हे पाहता येईल. म्हणजे मूलतः हे तुमचे रोजचे मिळणारे पैसे दाखवते. तुम्ही नेहमीच रिफ्रेश बटण दाबून डेटा त्वरित अपडेट करू शकता. म्हणून तुम्ही डेस्कवर नसाल, कुठेही बाहेर असाल तरी बाजारातून प्रत्येक ग्राहकाकडून किती पैसे मिळायचे आहेत हे सगळं थेट तुमच्या मोबाईलवरून तपासू शकता. इथे एक फिल्टर पर्यायही आहे, त्यामुळे तुम्हाला एखाद्या विशिष्ट शाखेचा डेटा पाहायचा असेल तर तुम्ही ती शाखा निवडू शकता. हेच सेल्समनसाठीही लागू आहे. फक्त यादीतून एखादं नाव निवडा आणि त्यांची प्रलंबित वसुली दाखवली जाईल. तुम्हाला सगळं एकाच वेळी पाहायचं असेल तर सिलेक्ट ऑल पर्यायही आहे. मग फक्त तारीख श्रेणी सेट करा आणि सबमिट करा आणि तुम्हाला सगळी अद्ययावत माहिती मिळेल. आता याशिवाय आम्ही काही जलद प्रवेश बटणही जोडली आहेत, जसं की इनव्हॉइस, खरेदी आणि पॉससाठी. म्हणून मी इनव्हॉइस शॉर्टकटवर टॅप केलं तर ते थेट सेल्स इनव्हॉइस स्क्रीन उघडेल. मी खरेदीवर टॅप केलं तर खरेदी बिल फॉर्म उघडतो. आणि पॉससाठी तुम्ही ते थेट डॅशबोर्डवरून वापरू शकता. फक्त क्लिक करा आणि पॉस काउंटर उघडेल. तुम्ही लगेच इनव्हॉइस तयार करायला सुरुवात करू शकता. आणखी एक गोष्ट, पॉसमध्ये आम्ही रिकॉल आणि होल्ड सारखे पर्यायही दिले आहेत, जे वॉक इन ग्राहक किंवा स्प्लिट बिलिंगच्या परिस्थितीत खूप उपयोगी पडतात. आणि स्क्रीनच्या अगदी खाली आमच्या यूट्यूब चॅनेलचा एक लिंकही आहे. म्हणून तुम्ही त्यावर टॅप केलं तर ते तुम्हाला थेट अलाइन बुक्सच्या यूट्यूब पेजवर घेऊन जाईल, जिथे आम्ही नियमितपणे अपलोड करत असलेली सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळतील. यामध्ये ट्रेनिंग व्हिडिओज, फीचर अपडेट्स आणि उपयुक्त मार्गदर्शिका यांचा समावेश आहे. कधीही तुम्हाला अधिक शिकायचं असेल किंवा नवीन काय आहे ते पाहायचं असेल तर तिथे जा आणि कंटेंट ब्राउज करा. ॲप कसं काम करतं. तुमच्याकडे स्कॅनिंग, बिलिंग, रिपोर्टिंग, टास्क मॅनेजमेंट आणि मदतीचे व्हिडिओ एकाच ठिकाणी. म्हणून जर तुम्ही एकापेक्षा जास्त लायसन्स वापरत असाल तर स्क्रीनच्या खाली कंपनीचा एक पर्याय उपलब्ध आहे लक्षात येईल. तिथून तुम्ही एकापेक्षा जास्त कंपन्या हाताळत असाल सहजपणे कोणतीही कंपनी निवडू शकता. तिथे चेंज पिरियड पर्यायही आहे, म्हणजेच तुम्ही सहजपणे वेगवेगळ्या आर्थिक वर्षांमध्ये किंवा कालावधीत स्विच करू शकता. आता कॉन्फिगरेशनबद्दल बोलूया. हा पर्याय सुद्धा तिथेच उपलब्ध आहे. म्हणून तुम्हाला कंपनीशी संबंधित कोणतीही माहिती बदलायची असल्यास फक्त कॉन्फिगरेशनवर टॅप करा आणि तुमचा कंपनीचा पत्ता, वेबसाईट, फेसबुक लिंक, स्काईप आयडी, टॅन नंबर आणि तुमचा ESI कोड अपडेट करू शकता. मुळात तुमच्या कंपनी प्रोफाईलशी संबंधित कोणतीही गोष्ट तुम्ही थेट मोबाईल ॲपमधून बदलू शकता. त्यात कंपनीचा लोगो अपलोड करणे किंवा बदलणे याचाही समावेश आहे. पुढे तुम्हाला एजिंग रिपोर्ट्सचाही ॲक्सेस मिळतो. उदाहरणार्थ, जर मी पेएबल्समध्ये गेलो तर माझ्या पेएबल्सचे एजिंग मला एक छान व्हिज्युअल फॉर्ममध्ये पाय चार्टद्वारे दाखवले जाईल. आणि तिथूनच मी पेमेंट्स सुरू करू शकतो, व्हेंडर फुटप्रिंट्स पाहू शकतो आणि संपूर्ण व्हेंडर यादीही पाहू शकतो. रेसिवेबल्ससाठीही हेच लागू होतं. जर मी त्यावर क्लिक केलं तर मला असाच एक एजिंग पाय चार्ट दिसेल, ज्यामध्ये किती रक्कम बाकी आहे आणि किती दिवसांपासून आहे हे दाखवले जाईल. मग पेमेंट रिसिप्टचा पर्याय आहे आणि कस्टमर फुटप्रिंटही उपलब्ध आहे. कस्टमर फुटप्रिंट उघडल्यास ती तुम्हाला तुमच्या ग्राहकांचे भौगोलिक वितरण दाखवेल, म्हणजे कोणत्या राज्यात किंवा प्रदेशात किती ग्राहक आहेत हे दाखवेल. तुम्हाला एक ग्राफिकल लेआउट दिसेल ज्यात लहान लोकेशन मार्कर्स दाखवलेले असतील. हे एक व्हिज्युअल नकाशा आहे ज्यात तुमच्या ग्राहकांची उपस्थिती सर्वात जास्त कुठे आहे हे ठळकपणे दाखवलं जातं. आणि हेच विक्रेत्यांसाठीही लागू होते. तिथेही तुम्हाला अशीच माहिती मिळेल. आता आपण इथे ज्या सर्व पर्यायांबद्दल बोलत आहोत
ते प्रत्यक्षात वापरकर्त्याच्या पातळीवर कॉन्फिगर करता येतात. वेब प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्याचे मॅन्युअल अधिकार सेट करण्यासाठी एक विभाग आहे. म्हणून समजा तुम्ही एखाद्या वापरकर्त्याला विशिष्ट भूमिका किंवा परवानग्या दिल्या आहेत, त्या आधारावर त्यांना फक्त त्या विभागांमध्येच पाहता आणि प्रवेश करता येईल. जर काही परवानगी दिली नसेल तर वापरकर्त्याला ते त्यांच्या मोबाईलवर अजिबात दिसणार नाही. म्हणून तो नियंत्रण तिथे आहेच. उदाहरणार्थ, समजा एखादा वापरकर्ता फील्ड टीमचा भाग आहे आणि त्यांना मोबाईल डॅशबोर्डचा प्रवेश दिला आहे. त्या परवानगीच्या आधारावर त्यांच्या स्क्रीनवर दिसणारा डॅशबोर्ड फक्त संबंधित पर्यायच दाखवेल. तर आता जर फील्ड टीममधील सदस्य लॉग इन करतो तर त्यांना अंदाजपत्रके, विक्री आदेश, पेमेंट रिसिट्स, मूलभूत अहवाल, रजा अर्ज, खर्च दावे, उपस्थिती, ट्रॅकिंग सुरू करा आणि मंजुरी पर्याय दिसतील, त्यांच्या परवानग्यांवर अवलंबून. म्हणजेच जर कोणी फील्डवर आहे, सेल्सपर्सन किंवा एजंट, आणि ते अलाइन बुक्स वापरत असतील तर त्यांच्या गरजेच्या सर्व गोष्टी मोबाईल ॲपमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्व आवश्यक पर्याय तिथेच उपलब्ध आहेत, ज्यामुळे फील्ड वर्कसाठी सोयीचे होते. आता समजा एखादी व्यक्ती फील्डवर आहे. ते सहसा काय करतील? बहुधा ते कोटेशन्स तयार करतील, विक्री आदेश पास करतील आणि दररोजच्या वसुलीची जबाबदारी सांभाळतील. आणि हो, हे सर्व अगदी सहजपणे ॲपमधून करता येते. त्याचबरोबर कर्मचारी विविध अहवाल देखील चालता चालता तपासू शकतो. त्यांना रजा अर्ज करायची असल्यास ते थेट त्यांच्या फोनवरूनच करू शकतात. आणि समजा त्यांनी प्रवास किंवा इंधनावर खर्च केला तर ते थेट ॲपमध्येच तो खर्च क्लेम म्हणून नोंदवू शकतात. काहीही अडचण नाही. हजेरी लावणे देखील खूप सोपे आहे, फक्त एक टॅप आणि काम झाले. तसेच ते ॲपमधूनच आपले लोकेशन ट्रॅकिंग सुरू करू शकतात. त्यामुळे त्यांचा टीम लीडर किंवा मॅनेजर त्यांचे दररोजचे मूव्हमेंट रिपोर्ट्स पाहू शकतो. हे कर्मचारी आणि मॅनेजरसाठी सोयीचे आहे. जर त्या व्यक्तीकडे मंजुरीचे अधिकार असतील तर ॲपमधूनच डॉक्युमेंट्स मंजूर करण्याचा पर्यायही आहे. आता जर तुम्ही डाव्या बाजूच्या मेनूवर नजर टाकली तर तुम्हाला दिसेल की सर्व विक्री संबंधित पर्याय व्यवस्थित गटबद्ध केलेले आहेत. तुमच्याकडे ग्राहक निर्मिती, अंदाजपत्रक, विक्री आदेश, विक्री चलन आणि पेमेंट रिसिप्टचे पर्याय आहे. आणि जर तुम्ही पॉस वापरत असाल तर पॉस विभागही उपलब्ध आहे. हे फक्त विक्रीपुरतेच मर्यादित नाही, कारण फील्डमधील सदस्यांकडे सहसा दररोजची कामे किंवा नियोजित अपॉइंटमेंट्स असतात. म्हणून आम्ही पर्यायही दिले आहेत. त्यामुळे ते त्याच मोबाईल ॲपमधून आपली अपॉइंटमेंट्स पटकन व्यवस्थापित करू शकतात. हे सर्व एकत्रित केलेले आहे. चला कोटेशन्सवर एक झटपट नजर टाकूया. हे खूपच सोपे आहे. मुळात त्यांना फक्त ग्राहक निवडायचा आणि आयटम जोडायचा आहे, बस एवढंच. जर त्या व्यक्तीकडे योग्य प्रवेश असेल तर ते तिथेच हे व्हाउचर्स तयार करू शकतात. म्हणून हो, कुणीही रस्त्यावर असो किंवा क्लायंटला भेटायला गेला असो, ते तिथेच कोटेशन तयार करू शकतात. याला 1 मिनिटही लागत नाही. हे झाल्यावर ते बाहेर पडू शकतात आणि गरज असल्यास लगेच रिपोर्ट्स पाहू शकतात. उदाहरणार्थ, मी आत्ताच एक कोटेशन तयार केलं तर मी रिपोर्ट सेक्शनमध्ये जाऊन कस्टमर सेल्स एस्टिमेट रजिस्टर उघडल्यास मी केलेलं कोटेशन लगेच दिसेल. ते लगेचच दिसून येतं. यामुळे कर्मचारी दररोज तयार केलेली सर्व कोटेशन्स ट्रॅक करू शकतात आणि त्यांना हवे असल्यास फिल्टर्स वापरून शोध आणखी नेमका करू शकतात. आणि पुढे जायचं असल्यास सेन्स ऑर्डरची सुविधा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे ते व्यवहाराचा प्रवाह सुरू ठेवू शकतात, अगदी फील्डवर असतानाही. तर पेमेंट कलेक्शनबद्दल बोलायचं झालं, सध्या मला पेमेंट रिसिप्ट एंट्रीज टाकण्याची परवानगी नाही, म्हणूनच मला हा एरर दाखवतोय. पण जर वापरकर्त्याजवळ यासाठी अधिकार असतील तर ते त्यांच्या दैनंदिन कलेक्शन्स सहजपणे मोबाईल ॲपमधूनच हाताळू शकतात. सगळं अगदी सुरळीत चालतं. त्याचबरोबर वापरकर्ते त्यांच्या रजा अर्ज थेट ॲपमधूनच टाकू शकतात. कुठलाही कागदोपत्री त्रास नाही. खर्च तेही कव्हर केले. प्रवास असो, जेवण असो किंवा काहीही असो, ते तिथूनच खर्च नोंदवू शकतात. उपस्थिती दररोज नोंदवता येते, अगदी सोपी. सध्या माझ्या बाबतीत तुम्ही पाहू शकता की
सेटअप अद्याप पूर्णपणे पूर्ण झालेला नाही, म्हणूनच स्टार्ट ट्रॅकिंग पर्याय सक्रिय नाही. परंतु सामान्यतः एकदा परवानग्या मिळाल्यानंतर वापरकर्ते त्यांच्या फोनवरून ट्रॅकिंग सुरू करू शकतात. बस एवढेच. अशा प्रकारे फील्ड कर्मचारी त्यांचे दैनंदिन काम कोणत्याही अडचणीशिवाय सहजपणे व्यवस्थापित करू शकतात. हे ॲप शेतात काम करणाऱ्यांसाठी खरोखर उपयुक्त आहे. त्यांना लॅपटॉप बाळगण्याची किंवा कागदपत्रे बाळगण्याची गरज नाही. सगळं काही त्यांच्या फोनवर फक्त काही टॅप्सवर उपलब्ध आहे. आता जर वापरकर्त्याला कर्मचारी म्हणून मोबाईल डॅशबोर्डचा प्रवेश असेल तर अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. हा माझा युजर डॅशबोर्ड आहे आणि आम्ही यातच म्हणजेच कर्मचारी स्वयंसेवा सुविधा देखील समाविष्ट केली आहे. म्हणून तुम्ही अनेक कर्मचारी तयार करू शकता आणि त्यांना स्वतंत्रपणे मोबाईल प्रवेश देऊ शकता. डॅशबोर्ड असाच दिसतो. इथे तुम्हाला रजा अर्ज, खर्च दावा, टाइमशीट, उपस्थिती असे पर्याय दिसतील. डाव्या बाजूच्या मेनूमध्ये उपस्थिती शीट, कर्मचारी तपशील, वेतनपत्रक आणि सुट्ट्या देखील आहेत. आता समजा मला रजा अर्ज करायचा आहे. मी फक्त रजा अर्ज या पर्यायावर टॅप करू शकतो. तुम्ही मास्टरमध्ये दिलेल्या सर्व रजा प्रकार इथे पाहू शकता. तुम्ही रजेचा प्रकार निवडू शकता, तारखा निवडू शकता, अगदी पहिल्या सत्रासाठी, दुसऱ्या सत्रासाठी किंवा पूर्ण दिवसासाठी आहे का तेही ठरवू शकता. तुम्ही कारण आणि टिप्पणी देखील जोडू शकता आणि खर्चाचा दावा करायचा असेल तर तेही तितकंच सोपं आहे. तुम्ही कर्मचारी निवडा, ते लॉगिनवरून आपोआप निवडेल. मग खर्चाचे तपशील भरा. खर्चाचा प्रकार निवडा, जसं की प्रवास भत्ता, अन्न व पेये, वाहन शुल्क इत्यादी. एक छोटीशी टिप्पणी जोडा, रक्कम टाका आणि झालं. खर्चाचा दावा तयार आहे. म्हणून हो, सगळं असं डिझाईन केलं आहे की तुमची टीम फील्डवर असताना सहजपणे आपली कामं करू शकेल आणि कोणतीही अतिरिक्त सेटअप करता जोडलेली राहू शकेल. आमच्याकडे कर्मचाऱ्यांसाठी टाइमशीटचा पर्यायही उपलब्ध आहे. आता उपस्थितीबद्दल सांगायचं झालं तर कर्मचारी मोबाईल ॲपमधून उपस्थिती नोंदवतात तेव्हा त्यांचा स्थान आणि वेळ आपोआप नोंदवला जातो. हे करण्यासाठी त्यांना फक्त ॲप उघडायचं, उपस्थिती विभागात जाऊन उपस्थिती नोंदवायची आहे. त्या स्क्रीनवर त्यांना त्यांचं नाव, पद, कर्मचारी कोड आणि दिवसाची सुरुवात वेळ व स्थान दिसेल. एकदा त्यांनी दिवसाची सुरुवात केली, समजा ऑफिसमधून, तर फक्त डे स्टार्ट बटनावर टॅप करायचं आहे. दिवसाच्या शेवटी काम संपल्यावर प्रेस टू मार्क क्लोजवर टॅप करायचं आणि ॲप दिवसाची शेवटची वेळ आणि स्थान नोंदवेल. म्हणजे सिस्टीम कर्मचारीने दिवसाची सुरुवात कधी, कुठून केली आणि शेवट कधी केला हे नोंदवते. हजेरी विभागात तुम्ही ही सर्व माहिती स्पष्टपणे पाहू शकता. सुरुवातीची वेळ, सुरुवातीचं स्थान, शेवटची वेळ आणि शेवटचं स्थान. हे खूप उपयुक्त आहे कारण मॅनेजर्स किंवा HR प्रत्येक कर्मचाऱ्याचा चेक इन आणि चेकआउट वेळ तसेच त्यांचे रिअल टाइम स्थान याचा दररोजचा अहवाल मिळवू शकतात. त्यामुळे कोणत्या वेळी आणि कुठे कोणाचा दिवस सुरू आणि संपला हे त्यांना अचूकपणे कळते. हे सर्व लाईव्ह आणि अचूक आहे, त्यामुळे मॅन्युअल ट्रॅकिंग किंवा कागदपत्रांची गरज नाही. सर्व काही आपोआप नोंदवले आणि अहवालित केले जाते. आम्हाला आशा आहे की या वॉकथ्रूमुळे तुम्हाला अलाइनबुक्स मोबाईल ॲप्लिकेशनबद्दल स्पष्ट समज मिळाली असेल. धन्यवाद.